पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे आणि बाबासाहेबांचे उजवे हात समजले जाणारे पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची आज 52वा स्मृतिदिनानिमित्ताने पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्होणे यांच्या हस्ते जेल रोड नाशिक रोड या ठिकाणी दादासाहेब गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी दादासाहेब अमर रहे या घोषणा देऊन अभिवादन करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष गणेशभाई उन्होणे यांनी दादासाहेबांच्या कार्याचा गौरव केला। त्यामध्ये नाशिकच्या काळाराम सत्याग्रहापासून ते इथल्या ओझर येथील HAL कारखाना बांधणी तसेच नाशिक रोडच्या नोट प्रेस येथील कामगारांची चळवळ अशा माध्यमातून आंबेडकरी चळवळ उभी आणि भक्कम केली आहे। त्यामुळे दादासाहेबांचं काम हे सर्वांना प्रेरणादायी ठरणारच आहे। त्यामुळे ओझर येथील विमानतळाला पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचंच नाव सरकारने तात्काळ द्यावं अशी मागणी यावेळी गणेशभाई उन्होणे यांनी केली आहे। यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्होणे, जावेद शेख, अबिद शेख, अरुण टकारी, बिलाल शेख, रवी पगारे, शिरीष गांगुर्डे, शरद सोनवणे, मनोज आहिरे, गोविंद शिंगाडे, रमेश पाईकराव, विनोद जाधव, तुषार घोडके, योगेश गांगुर्डे, राहुल शिंदे, सुनीता कर्डक, गयाबाई काळे, निर्मला सोनवणे, मालन समदूर, रीटा बाळसे आदी महिला पुरुष कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। आज 29 डिसेंबर कर्मवीर पद्मश्री भाऊराव दादासाहेब गायकवाड यांना अभिवादन करण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, जयदीपभाई कवाडे, तमाम रिपब्लिकन नेत्यांच्या आदेशानं आज या ठिकाणी कर्मवीर दादासाहेब गायकवाडांची पुण्यतिथी त्यांना हार घालून या ठिकाणी मोठ्या जनसमुदायासमोर या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे। कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, कर्मवीर दादासाहेबांचं कार्य हे आंबेडकरी चळवळीमधलं न विसरण्यासारखं कार्य आहे। बाबासाहेब स्वतः म्हटलेले आहेत की माझं आत्मचरित्र लिहिताना अर्ध्याच्या वर भाग हा कर्मवीर दादासाहेब गायकवाड, भाऊराव गायकवाड याचा उल्लेख त्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्यांचं योगदान हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरी चळवळीमध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे। आपल्याला माहिती आहे, भूमिहीनांचा सत्याग्रह असेल, या इंडिया सिक्युरिटी नोट प्रेसचा संप असेल, कामगारांच्या प्रश्नासंदर्भात असेल, भूमिहीनांच्या संदर्भात असेल, HAL कारखाना असेल, HAL विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचं नाव मिळालं पाहिजे ही मागणी आजच्या माध्यमातून आपण सर्वांनी केलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांना आपल्या पक्षातर्फे सांगण्यात येत आहे, तमाम रिपब्लिकन जनतेच्या वतीने सांगण्यात येत आहे की कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचं नाव या ओझरच्या नाशिकच्या विमानतळाला दिलं पाहिजे ही मागणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांनी केली। कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या कार्याला पुन्हा एकदा आपण सर्वजण अभिवादन करूया। जय भीम, जय भारत, जय बुद्ध। द हिंद न्यूजसाठी सतीश रुपवते, नाशिक।